आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. कोपरगाव शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर आता पोलिसांचा कडक बडगा उभारण्यात आलाय. नूतन पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच धडक कारवाईला सुरुवात केली आहे. विघ्नेश्वर चौक परिसरात विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबवून विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विना परवाना वाहन चालवणारे, मॉडिफाय सायलेन्सर आणि कर्कश हॉर्नचा वापर करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत वाहतूक नियमभंगाच्या एकूण 33 कारवाया करण्यात आल्या असून तब्बल 18,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तसेच BNS कलम 285 अंतर्गत एका व्यक्तीविरुद्ध स्वतंत्र कार्यवाही करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे पालन करा, हेल्मेटचा वापर करा आणि सुरक्षित प्रवास करा, असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाने केलंय. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी कोपरगाव प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरखांब. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.